हल्ली नवरा वेळच देत नाही, बोलत नाही, गप्पा मारत नाही, टाइम स्पेंड करत नाही. असं वाटतं का तुम्हालाही? असं वाटतं का की तो हल्ली खूप बदललाय, पूर्वी असा नव्हता? तो बदलला की नाही हा पुढचा भाग आहे. आधी तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही बदलला नाही आहात ना? लग्नानंतर कोकिळीसारखी गोड-गोड बोलणारी, नम्र प्रेमाने बोलणारी, मोजकं नाजूक आणि इंटरेस्टिंग बोलणारी बायको हल्ली सतत बोलत असते, रागवत असते, ओरडत असते, कटकट करत असते, त्याच त्या कंप्लेंट्स करत असते. असं काही नाही ना झालं? आणि समजा झालं असेल, यामुळे त्यामुळे कोणत्याही कारणामुळे झालं असेल, पण झालंय ना. आणि मग परिणाम काय? आजकाल यांना मला द्यायला वेळच नसतो. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्यातला, तुमच्या दोघांमधला इंटरेस्ट परत निर्माण करायचा असेल तर पूर्वीसारखे बना ना. शक्य आहे, शक्य नाही असं काहीच नसतं. निदान एखाद्या बाईला तरी सोडा हो सतत राग करणं. घरच्या कामामुळे, मुलांमुळे, कुणाच्या त्रासामुळे असेल, सोडून द्या. तुम्ही स्वतःला या सगळ्या त्रासांपासून अलिप्त ठेवा. काय होणार आहे? तुम्ही किती रागवलात, ओरडलात, त्रास करून घेतलात, कुणाच्या मागे लागलात, तरी तुमच्या मनासारखं कोणीही वागणार नाही. उलट त्याच्या नेमकं सगळं उलट होतं. सो शांत राहा आणि मनाने नाही, डोक्याने काम घ्या. आपण बायका खूप हुशार असतो, आपलं डोकं खूप भारी चालतं, पण आपण डोक्याचा वापर खूप कमी करतो आणि मनाने चालतो. म्हणून जर तुम्हाला एखादा गुंता सोडवायचा असेल, एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल, तर काहीतरी शक्कल लढवा, होईल सगळे व्यवस्थित. पण जर तुम्हाला तुमच्या दोघांमधलं नातं परत पूर्वीसारखं सुरळीत करायचं असेल तर विचार करा, काय बदललं आहे आणि काय बदलायचं आहे. सो सिंपल.